आमच्या प्रिय बंधू बहिणींना येशूच्या नावाने आमचे नमस्कार. सर्वेश्वर संगे सकाळ हा कार्यक्रमासाठी तुम्हाला मी स्वागत करीत आहे. आता आपण 1 तारखेपासून येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाबद्दल आपण मनन करीत आहोत. हा वधस्तंभ हे असं एक गोष्ट आहे तर ख्रिस्त येशू त्याच्यावर मरण पावला. आता मी वचन वाचतो, रोमक्रंथपत्री 5 अध्याय 8 वचन. परंतु देव आपल्यावरच्या स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण हे देतो की आपण पापी असतानाच ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला. आणि 6 वचनामध्ये आपण दुर्बल असतानाच ख्रिस्त सुवेळी अभक्तासाठी मरण पावला. आपण पापी असताना ख्रिस्त आमच्यासाठी मरण पावला. असं काय बायबल लिहित आहे? कारण पेत्रांची पहिली पत्री 2 अध्याय 24 वचनामध्ये असं पाहत आहे, आपण पापामय मरावे आणि धार्मिकतेसाठी जगावे यासाठी ख्रिस्त येशूने आमच्या सर्वांच्या पाप आपल्या देहामध्ये वधस्तंभावर त्यांनी नेले. म्हणजे वधस्तंभावर ख्रिस्ताने आमच्या सर्व पाप नेले. कारण योहान 1:29 म्हणते, संपूर्ण जगाच्या पापाला हरण करून नेणारा एक देवाचा कोकरा असं येशू ख्रिस्ताचा परिचय होते. म्हणजे पापी जनासाठी आणि अधर्मी लोकांसाठी अभक्तासाठी मारायला कोणी तयार नसणार. म्हणणार पापी आहे ना, मरू दे ना, त्याच्या पापामध्ये मरू दे, त्याच्या गुन्ह्यामध्ये मरे किंवा त्याला दंड प्राप्त करू दे, मरू दे, पाप कशाला जगावे. पण ख्रिस्त येशू आमच्यासाठी आमच्या पापासाठी का मरण पावला? कारण तो देव आमचा सृष्टिकर्ता आहे. कसं पण असू दे, आई वडील आपला मुलगा कितीतरी गुन्हा केली, चुकी केली तर त्यांना माफ करतात आणि मुलासाठी आपला जीव द्यायला तयार होतात. तसं देवबापा येशू ख्रिस्त आमच्या सर्वांच्या देवापासून त्यांनी सर्वांच्या पापासाठी त्यांनी मरण पावलं. म्हणून वधस्तंभावर ख्रिस्त येशूने मरण पावलं की पापी जनासाठी, आम्हा सर्वांसाठी. आज तुम्ही सुद्धा विश्वास कराल तर तुमच्या पापाची क्षमा होईल. कारण येशू आमच्या पापासाठी वधस्तंभावर वारला, मेला, पण गाडीला गेला, तो जिवंत उठला. आज पण जिवंत प्रभू आहे. का त्याच्याकडे आपण ओढू नये? चला प्रार्थना करूया. पवित्र देव बापा, धन्यवाद प्रभू राजा. आम्ही आता ऐकलं की ख्रिस्त येशू पापी जनासाठी, जेव्हा आम्ही पापी होतो, आम्ही अधर्मी होतो, त्यावेळी ख्रिस्ताने आमच्यासाठी मरण पावला. आमच्या सर्व पातक, आमचे सर्व पाप आपल्या अंगावर वधस्तंभावर घेतला. आज जे कोणी पाहतात आणि म्हणतात प्रभू येशू आम्हाला पण क्षमा दे, प्रत्येकानं क्षमा कर प्रभू. तुझ्या रक्ताने त्या पापाला धुवून टाक आणि त्या जीवनामध्ये शांती, समाधान, आशीर्वाद दे. येशूच्या नावाने मागे तुम्हाला ऐक प्रभू राजा. आमेन, आमेन. गॉड ब्लेस यू. उद्या सकाळी पुन्हा भेटूया. आमेन.